सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज मी घेऊन आली आहे की फेशियल हेअर कसे रिमूव्ह करायचे. खूपच इझी टेक्निक आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे हे फेशियल हेअर बाम आहे. हा स्पेशली म्हणजे ही एक जेल फॉर्ममध्ये आहे आणि हे मी यूज करणार आहे हेअर रिमूव्हरसाठी. म्हणजे स्पेशली हे हेअर रिमूव्हसाठीच बनवलेलं आहे. काय असतं ना, आपली स्किन ड्राय असते आणि डायरेक्टली आपण जर हेअर रिमूव्ह केलं तर मग आपली जी स्किन असते ना ती कटसुद्धा होऊ शकते. म्हणून मग हे जे शेविंग बाम आहे ना, ह्याने व्यवस्थित अशी स्किन एकदम सॉफ्ट होते आणि थोडंसं असं त्याला व्यवस्थित असं सॉफ्टनेस भेटल्यामुळे आपले जे हेअर असतात ते सुद्धा सॉफ्ट वगैरे होतात आणि स्किनला पण एक नरिशमेंट भेटते. आणि त्याने व्यवस्थित मग आपण जेव्हा रेझर यूज करतो फेसवरती तर कट वगैरे काही लागत नाही. आणि जो मी हा रेझर यूज केलेला आहे तो तर खूपच छान आहे. त्याने कुठेच कट वगैरे बसत नाही. तो मी यूज केला आहे कार्मसी ब्रँडचा. तो खूपच छान आहे बनवलेला. हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही ती तिथून ऑर्डर करू शकता. त्यानंतर ना अपवर्ड टू डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्हाला हेअर असे रिमूव्ह करायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे की कसे मी हेअर रिमूव्ह करते. स्पेशली मी इंस्टावरती हा व्हिडिओ टाकलेला होता, बट सगळ्यांनी मला सांगितलं की जरा मला डिटेलिंगमध्ये व्हिडिओ दे, म्हणून मग मी हा डिटेलिंगमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. कशा पद्धतीने मी हेअर रिमूव्ह करते तुम्ही बघू शकता. आणि बिंदास यूज करा, काही त्याचा साईड इफेक्ट नाही आहे. प्लस ग्रोथ जेव्हा आपली न्यू येते, सगळ्यांना असं वाटतं फेसवर रेझर कसा यूज करायचा, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हा जो रेझर असतो ना, ह्यानी जी ग्रोथ होते आपली हेअर्सची ती जशी आपली पहिली ग्रोथ होती तशीच ग्रोथ येते. जास्त काही हार्ड किंवा मग असे हेअर्स येत नाहीत. नॅचरलच आपली जी लव असते बोलतात आपण आपल्या चेहऱ्यावरती, तर तशीच येते ती. असे जाड दाट काही केस येत नसतात. तर तुम्ही बिंदास हे यूज करू शकता. आणि यूज करणं पण अगदी सोपं आहे. जर तुम्ही हे 2-3 वेळा ट्राय केलं ना तर खूप इझिली तुम्ही हे यूज करू शकता. आणि फेशियल हेअर रिमूव्ह करणं पण खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण स्किन केअर करतो प्लस आपण मेकअप यूज करतो त्या टायमाला स्किन केअर प्लस मेकअप बेस हा व्यवस्थित बसण्यासाठी आपल्या स्किनवरती जर हेअर असले ना तर व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी बसत नाहीत. तर मेकअपसुद्धा आपला असा फाटलेला किंवा क्रॅकी दिसतो. त्यासाठीच आपल्याला आपले जे फेशियल हेअर असतात ते रिमूव्ह करायचे असतात. आणि मला तर खूपच गरजेचं असतं, कारण की मला कंटिन्युअसली व्हिडिओज करायचे असतात आपले आणि मला त्याची गरजच आहे. सो म्हणून मी करत असते. पण खूपच छान आहे, इझी वे आहे. पहिला मी सुद्धा करत नव्हती, पहिला मलासुद्धा भीती वाटायची. पण मी जेव्हा ह्या गोष्टी हे ट्राय केलं ना तर अगदी सोपं वाटलं मला पण हे यूज करायला. तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी तुम्ही हे करू शकतात. आणि प्लस ना ह्या रेझरने तुम्ही आयब्रोजसुद्धा करू शकता जर तुमची प्रॅक्टिस झाली तर. पण मी माझ्या आयब्रोज स्पेशली आपले थ्रेडिंगनेच करत असते. थ्रेडिंगनेच म्हणजे माझ्या घरच्या घरीच मी करत असते, कारण की माझे आयब्रोज ना भरपूरच पातळ असे थीन आहेत. आणि जर मी पार्लरमध्ये गेले ना तर ते माझे काय करतात ना अजूनच पातळ करून देतात. तुम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स आला असेल तुमच्यावरून, तुम्हाला कळत असेल माझी भावना की मी काय बोलायचं आहे मला. की त्यांना म्हणजे त्या गोष्टी समजून नाही येत की मला जरासा तशाच ठेव, मला फक्त एक्स्ट्राचे हेअर रिमूव्ह करायचे असतात. पण जेव्हा मी जाते ना पार्लरमध्ये तर ते माझे जास्तच काहीतरी थिन करून देतात. म्हणून मग मी ना माझे आयब्रोज स्वतःच मी रिमूव्ह करत असते कायम. तर खूपच इझी टेक्निक मी तुम्हाला दाखवली आहे. पुढे बघा, तुम्ही व्हिडिओ कंटिन्युअसली बघा, स्किप करू नका. पुढे बघा की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे की मी माझे स्वतःचे आयब्रो स्वतः कशी रिमूव्ह करत असते. आणि ना हे जे आता मी फेसवरती रेझर यूज करते, खूपच बघा इझी टेक्निक आहे. जशी आपली ग्रोथ असते ना त्याच्याच डायरेक्शनने आपल्याला हेअर रिमूव्ह करायचे आहेत, अपोजिट डायरेक्शनने करायचे नाही आहेत. इझी वेली जर सांगायला गेली ना तर असं आहे की जसे आपले हेअरची ग्रोथ आहे त्याच दिशेने आपल्याला रिमूव्ह करायची आहे. आणि बघा किती, आणि इतकं हेअर रिमूव्ह झाल्यानंतर ना खूप ग्लो येतो फेसवरती, एकदम स्किन ग्लोई वाटते. आणि बघा तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये की पूर्ण हेअर रिमूव्ह झाल्यानंतर स्किन खूपच छान, आपल्याला स्वतःलासुद्धा छान फील होतं. आणि अप्पर लिप्सवरती जास्त हेअर नसल्यामुळे मी काय तिकडे करत नाही. तुम्ही अप्पर लिप्स वगैरे सगळं काही करू शकतात ह्या रेझरने.
त्यानंतर ना आता मी माझं फेशियल हेअर तर कंप्लीट झालेलं, आता मी आयब्रोज करून घेते. तर आयब्रोज करायची टेक्निक पण ना खूप इझी दाखवलेली आहे. मी खूप शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामध्येच तुम्हाला मी हे दोन्ही गोष्टी दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडत असेल ना तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करू शकेल. आणि शेअर झाल्यानंतर तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येईल, म्हणून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करा. तर बघा मी थ्रेड असा घेतला आहे, त्याला व्यवस्थित असं एक गाठ बांधून घेतली आहे आणि बघा मी कसे फिंगर्स त्याला मूव्ह करते तशा पद्धतीनेच आपल्याला आयब्रोज करायचे. थोडीशी मी ना पावडर घेतली, त्यासाठी हेअर्स आपले मोकळे मोकळे होण्यासाठी मी आता पावडर यूज करते. तुम्ही कोणती पण टॅल्कम पावडर घेऊ शकतात, मी इथे बेबी पावडर घेतलेली आहे. त्यानंतर ना मी आता बघा असे मी हे 4 ते 5 वेळा मी ना जो आपला थ्रेड असतो ना त्याला फिरवून घेतलं आहे व्यवस्थित आणि मग नंतर आता त्याच अंगठा आणि आपला जो फिंगर आहे त्याने व्यवस्थित असं हे बघा ओढते त्याला. जास्त असं काही हे नाही करायचं, खूप इझी वे आहे. फक्त त्याला स्ट्रेच करायचं, म्हणजे ते काय होतं ना हेअर बरोबर त्याच्यामध्ये येऊन आणि बरोबर रिमूव्ह होतात. खूप म्हणजे ह्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे, कारण की मी कंटिन्युअसली पहिल्यापासून करते म्हणून मला चांगली प्रॅक्टिस झाली आहे. आणि ना हे करताना ना जरा आपण एकटेच पाहिजे, कोण आजूबाजूला डिस्टर्ब करायला नको, कारण की कसं आपल्या आईसच्या वरचा एरिया खूपच नाजूक असतो. थोडंसं लक्षपूर्वक करा हे. बाकी रेझर यूज करणं तर अगदी सोपं आहे. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना दाखवेल की आयब्रोज रेझरने पण कसे रिमूव्ह करू शकतो ते. आता त्यानंतर ना परत मी जो शेविंग बाम होता ना तो व्यवस्थित अप्लाय करून घेतला. माझ्या आयब्रोज जिथे डन आहेत, दोन्ही आयब्रो मी करून घेतलेले आहेत. खूपच इझी पद्धतीने मी अशा आयब्रो करत असते घरच्या घरी. मला पार्लरला जायची गरजच लागत नाही. मी कोणत्याच गोष्टीसाठी कधी पार्लरला जात नाही, माझं घरच माझं पार्लर आहे. तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर आणि कमेंट करा.